हे महिलांचं नाव आहे शोभा प्रकाश आयरे. यांच्यावर चुकीच्या प्रमाणे बदनामी करण्यात आली. तर याच्यासाठी हे आलेले पोलीस स्टेशनमध्ये FIR लिहायला. पण नायगाव पोलीस स्टेशनमध्ये आलो तर हे बोलतात की FIR आम्ही डायरेक्ट लिहू शकत नाही, तुम्हाला पहिले जावं लागेल कोर्टात. तर कुठला हा नियम आहे की पहिला कोर्टात जावा नंतरच तुमची FIR दाखल होणार? तर मॅडम काय बोलायचं, तुमच्या बदनामी होते? माझ्यावर वारंवार बदनामी होते. मी FIR करायला आली तर FIR घेतली नाही माझी. मला नंतर NC घ्या, मी NC घेणार नाही. FIR घेतल्याशिवाय मी परत ती NC घेणार नाही. मी वारंवार इतर काल पण तक्रार करायला आलोय. यांची बदनामी करण्यात येते आहे. तर नायगाव पोलीस स्टेशनमध्ये, नायगाव पोलीस ठाणे मेन ठाण्यामध्ये FIR घेत नाही. बोलतात की NC देऊ शकतो आम्ही. तर मोठे साहेब येतील तेव्हा या आतमध्ये. तर आपण सरांना विचारूया. तर यांची FIR घेत नाही हे सर आहेत. सर आम्हाला ती माहिती सांगा की कशाला FIR तुम्ही नाही घेत आहे? तुमच्या तक्रारीप्रमाणे तुमचा जबाब घेतलेला आहे. त्या जबाबावर तुमची सही घेतलेली आहे. त्या जबाबाच्या अनुषंगाने आम्ही तक्रार घेतलेली आहे. तक्रार घेतली, FIR का नाही करत आहे? ज्या तक्रारीचे जे ग्राउंड आहे त्याप्रमाणे आपण तक्रार त्या सेक्शनप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. तो अदखलपात्रामध्ये येतो. तुम्हाला मान्य न्यायालयाद्वारे समज देण्यात आलेली आहे. तुम्ही सही करत नसेल तर तसे आम्ही पुढची कारवाई करतो. ना NC नाही, यांना NC नाही पाहिजे, यांना FIR पाहिजे. तुमचा 2 मिनिट आहे का, तुम्ही जे दिलेला आहे जबाब घेतलेला जबाब तुम्ही सही केलेला आहे त्या जबाबातल्या फॅक्टप्रमाणे त्या ग्राउंडप्रमाणे आम्ही तक्रार दाखल केलेली आहे. FIR का नाही घेता? FIR तुम्ही सही अशी करून घेतली ना, आम्ही FIR करतो म्हणून सही दिली नाही. तुमचा जबाब आहे. जबाबात काय आहे? तुमचं आम्ही 2 वेळा करेक्शन केलं आहे. आता मला असं पाहिजे, तुम्ही तसं तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही जबाब घेतलेला आहे. ती सही त्याच्यासाठी नाही केलेली, FIR साठी केलेली. तर FIR नोंदणी का नाही करत फक्त एवढंच तुम्ही जाणायचं. तक्रार घेतलेली आहे. तक्रार नाही, FIR पाहिजे आम्हाला. तुमच्या जबाबाप्रमाणे आम्ही अदखलपत्र म्हणून दाखल केले. हे बघा, हे यांच्यावर वारंवार बदनामी होत आहे. यांच्या जीवाला का उद्या परवा काही झाला, मला दमाचा आजार आहे, मला उद्या काही कमी जास्ती झालं, तक्रारीप्रमाणे आम्ही तक्रार घेतलेली आहे. त्याची पुढील कारवाई तक्रार घेतलेली नाही. आम्ही तुम्हाला FIR करायला सांगितलं. तुमचं काम आहे 199 सेशनमध्ये FIR घ्यायचा. सर FIR नाही घेत आहे आमची. आमचा अधिकार आहे, असं नाही. नाही, जीवाची हार कशाला करायची त्याच्यात? व्हिडिओ काढतायत ना ते. आमचे झाले 3 तास, 2-3 तास झाले आम्ही बसलोय. तर FIR नाही घेत आहे. तसं तुम्ही FIR आता नाही घेणार. यांचा काही जीवाचा उद्या परवा काही झालं तर याच्या पूर्ण जबाबदार नायगाव पोलीस स्टेशन असणार. ठीक आहे, दिलेल्या तक्रारीपर्यंत तक्रार घेतलेली FIR पाहिजे होती आम्हाला. FIR तुम्ही घेत नाही. NC घ्यायची त्या ज्या ग्राउंड आहेत तुमच्या जबाबामध्ये. आमचा अधिकार काय आहे तुम्हाला FIR द्यायचा? आमचे अधिकार आम्हाला माहिती आहे, तुझे अधिकार तुला. हा आम्हाला माहिती आहे ना सर. तुम्ही ह्याच्यावरती न्यायालयात जाऊ शकता. तसं तिथं खरेदी केलेलं आहे. त्याच्यामध्ये मान्य न्यायालयात जाण्याची दाद मागून घेण्यात तुम्हाला समज दिलेली आहे. काय झाले त्यांना त्यांना ठीक आहे, रेकॉर्डिंग करा तुम्ही. तुमचा अधिकार आहे, अधिकारी करू दुसरं काय नाही करू शकत त्याच्यामध्ये. तुझ्या स्टेटमेंटप्रमाणे तक्रार घेतली. तक्रार घेतली फक्त FIR नाही केलं. ठीक आहे, काय उद्या परवा काही झाला NC आहे ती FIR होत नाही. FIR होत नाही. FIR आम्ही करतोय. हा ठीक आहे, रेकॉर्डिंग करा आणि परत जिथं पाठवायची NC आहे त्यात FIR होत नाही. स्पष्ट सांगतोय, लेखी लिहिलेलं आहे. ठीक आहे. आणि सोशल मीडिया आजकाल ते तिकडे तमाशा झाले. आम्हाला काही वाटत नाही. कुणी पण इथं उठसूट फोटो काढतात. ठीक आहे, आम्ही जातो. यांना काही झालं तर पूर्ण जबाबदारी नायगाव पोलीस स्टेशन असणार आहे. हे सर बोलतात. ठीक आहे, चल FIR घेतलेली नाही आहे, बोलून द्या. FIR घेतली नाही FIR घेतली नाही माझी.